मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे रम्या त्या काव्याचा खेळणं घेऊन जात असते. त्यावर तेवढ्यातच तिथे आशाताई येतात आणि आशाताईंना तिच्यावर संशय देखील आलेला असतो. त्या विचारत असतात, रम्याताई तुम्ही असं हातामध्ये काय लपवत आहात? त्यावर रम्या त्या आशावर जोरात ओरडते आणि तिला म्हणते, अगं तुला सततच माझ्यावर लक्ष ठेवायचं असतं का? की मामीने तुला माझ्यावर स्पेशल वॉच ठेवण्यासाठी इथे ठेवलेलं आहे? त्यावर ती आशा रम्याला म्हणत असते, नाही रम्याताई तुम्ही असं का म्हणत आहात? खरं तर मी इथे माझं काम करण्यासाठीच आले होते. मी सगळ्यांचे कपडे धुण्यासाठी घेऊन जात आहे, तर तुमचे देखील काही कपडे आहेत का? त्यावर रम्या तिला ओरडते आणि म्हणते, नाही आमचे कोणतेही कपडे धुवायला टाकायचे नाही आहेत, तू इथनं जा बरं, असं रम्या त्या आशाला मोठ्या आवाजामध्ये म्हणत असते. इकडे तो गुड्डू वॉचमॅन इकडे जीवाला विचारत असतो, जीवा भैया काय झालं? तुम्ही असे शांत का बसला आहात? आणि तुम्ही आणखीनही चहा का बरं घेतला नाहीये? हा चहा तर थंड झाला आहे, मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा गरम करून आणू का? त्यावर जीवा म्हणतो, नाही मला चहाच घ्यायचा नाहीये. त्यावर तो म्हणतो, जीवा भैया तुम्हीच जर असं शांत शांत झालात तर कसं चालेल? आणि तुम्ही असं शांत बसलेलं बिलकुलही चांगलं वाटत नाही. तो खरं तर ही सगळी माझीच चूक आहे आणि माझ्यामुळेच हे सगळं झालं आहे. जीवा भैया मी आत्ता नंदिनी भाऊजीला जाऊन सगळं काही खरं खरं सांगून येतो. त्यावर जीवा त्याला असं करण्यापासून अडवतो आणि म्हणतो, अरे तू वेडा आहेस का? जर तू असं केलंस तर तुला कामावरनं काढून टाकतील आणि मला असं व्हायला नकोय, कारण मला ही तुझ्यासोबतची मैत्री गमवायची नाहीये. जीवाच्या तोंडून हे वाक्य ऐकून इकडे ते वॉचमॅनला तर रडायलाच येतो. तो म्हणत असतो, खरंच जीवा भैया तुम्ही किती चांगले आहात. माझ्यामुळे नंदिनी तुम्हाला एवढं बोलली, वाटेल ते बोलली, नालायक देखील म्हणली, पण तुम्ही तरी देखील माझा एवढा विचार करता. माझ्यासाठी तुम्ही हा सगळा आरोप स्वतःवर घेतला आणि तरी देखील शांत आहेत. खरंच तुम्ही खूप चांगले आदमी आहेत. तुम्ही नालायक नाही, तर तुम्ही फार लायक आहेत आणि मला खात्री आहे नक्कीच तुम्ही आणि नंदिनीताई एकत्र येताल, असं तो गुड्डू वॉचमॅन त्याला सांगत असतो. आणि इकडे रम्याने त्या काव्याचा बोकुडी आणलेला असतो आणि त्या बोक्याला आता वसू आत्या आणि रम्या काटणार असतात, कट करून टाकणार असतात. त्यांचा असा प्लॅन असतो की आता ह्या खेळण्याचाच वापर करून ती काव्या जितके पार्थच्या जवळ जात आहे, पार्थला पुन्हा एकदा स्वतःजवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर मग आता त्या दोघी मिळून त्या तिच्या खेळण्यालाच तोडून टाकणार असतात, कायमचं नाहीसं करणार असतात. वसुहत्यांचा तर त्या बोक्यावर एवढा राग असतो, त्या म्हणत असतात, ह्याला कट करण्याआधी खरं तर मला ह्याला माझ्या पायाखाली तुडवायचं आहे. आणि त्यानंतर रम्या तिला म्हणत असते, अगं आई तू वेडी आहेस का? हे तर फक्त एक खेळणं आहे, ह्याच्यावर कसला तू राग काढतेस? खरं तर काय म्हणाली होती ती काव्या, ह्याच्या पायगुणानेच तिकडे पार्थला मेडल भेटला आहे. खरं तर ह्यामध्ये माझं काहीच क्रेडिट नाही आहे का? त्यानंतर ती वसू आत्या म्हणत असते, हो मला देखील हेच वाटत आहे, म्हणूनच आता आपण ह्याला कायमचंच नाहीसं करूया. हे सर्व बोलणं पार्थ ऐकतो आणि पार्थ लगेचच त्यांच्या रूममध्ये येतो. तर बघतो तर काय, इकडे वसू आत्यांच्या हातामध्ये कात्री असते आणि रम्याने त्या काव्याचं बोक्का देखील त्याच्या हातामध्ये असतो. आणि इकडे पेपर गुड्डू वॉचमॅन घेऊन आलेला असतो. त्यानंतर नंदिनीची आई तिच्या बाबांना पेपर देते आणि एक पेपर नंदिनीला देखील देते. नंदिनी तो पेपर उघडते आणि बघते तर काय, त्या पेपरमध्ये जीवाने तिच्यासाठी एक नोट लिहिलेली असते, ती चिपकवलेली असते आणि त्याच्यामध्ये तिची माफी देखील मागितलेली असते आणि तिच्यासाठी एक कविता देखील बनवलेली असते. त्यानंतर तिची आई म्हणत असते, अगं नंदिनी जा वरची तुझी रूम आवरून घे. त्यावर बाबा तिला म्हणत असतात, अगं शारदा तू असं काय करतेस? निदान तिला नाश्ता तरी करू देत. आणि इकडे फार त्या दोघींवर प्रचंड चिडलेला असतो. तो म्हणत असतो, खरं तर मला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल. आता ह्या खेळण्यावरही तुम्ही काव्याचा राग काढाल का? मुळात काव्यापासनं तुम्ही 4 हात लांबच राहा आणि तुझ्या गोष्टींपासनं देखील. तेवढ्यात वसू आत्या त्या पार्थला बोलायला जाते, तर तो पार्थ म्हणतो, तू तर काही बोलूच नको आत्या, आता तू देखील
रम्याच्या असल्या बालिश प्लॅनमध्ये तिची साथ देत आहेस? खरं तर तू तिला समजवायला हवं होतं. तेवढ्यातच रम्या म्हणत असते, अरे पार्थ, तुम्हाला माहीत आहे काव्या ह्या खेळण्याचा वापर करून तुला सततच त्रास देत असते, म्हणूनच तर मी हे तुझ्यासाठीच करत होते. त्यावर पार्थ तिला म्हणतो, तू हे काय बोलत आहेस रम्या, आणि ही कसली कारणं देत आहेस? मी तुला सांगितलं का की मला या सर्व गोष्टींचा त्रास होत आहे? मग तू मनानेच कसं असं ठरवलंस? असं पार्थ तिच्यावर चिडून म्हणत असतो, तिला रागवत असतो. पार्थ त्यांना म्हणत असतो, ठीक आहे मी हे पाहिलं, पण जर विचार करा, जर हे काव्याला कळालं तर काव्या तुमचे काय हाल करतील. त्यानंतर रम्या आणि वसुआत्या म्हणत असतात, खरं तर पार्थ तू प्लीज ही गोष्ट काव्यापर्यंत जाऊ देऊ नको, तिला हे सर्व सांगू नको. त्यानंतर पार्थ तिथनं निघून येतो आणि इकडे काव्याच्या रूममध्ये त्या बोक्याला घेऊन येतो आणि बघतो तर काय रूममध्ये कुठेही काव्या नसतात. त्यानंतर तो पार्थ त्या बोक्याला त्यांच्या बेडवर ठेवतो आणि तिथनं जात असतो. तेवढ्यातच त्यांची नजर काव्या अर्थ्या मंगळसूत्रावर जाते आणि त्यानंतर तो तिथे जवळ येतो टेबलच्या, ते मंगळसूत्र घेतो आणि त्यानंतर तो चिटकवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच त्याला 16 डिसेंबरचा दिवस आणि सगळ्या जुन्या आठवणी देखील आठवायला लागतात. त्यानंतर तो तिथनं पुन्हा जात असतो बाहेर. तेवढ्यातच त्याची नजर त्या परफ्यूमकडे पडते, जो परफ्यूम त्या पार्थने काव्याला गिफ्ट केलेला असतो. त्यानंतर तो विचार करतो, नक्कीच ही बॉटल काव्या वापरत असणार, कारण हा अर्धा झालेला आहे. त्यानंतर त्या बोक्याला पुन्हा एकदा जवळ येतो, त्याला ब्लँकेट खाली ठेवतो आणि पुन्हा पार्थ तिथनं निघून जातो. इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये वरती आलेली असते आणि त्यानंतर ती बघते तर गॅलरीतनं तिची नजर खाली ग्राउंडमध्ये जाते आणि तिकडे तो जीवाने तिच्यासाठी सॉरी असं सर्व कपड्यांचं बनवलेलं असतं आणि रिक्षावरही त्याच्या सॉरी असं लिहिलेलं असतं. हे पाहून नंदिनी इम्प्रेस होते आणि त्यानंतर तिला जुन्या आठवणी देखील आठवायला लागत असतात. ज्या वेळेस ती जीवावर रुसलेली होती त्यावेळेस जीवाने अंड्यावर सॉरी लिहिलं होतं आणि ते अंडी फ्रीजमध्ये ठेवलेले होतात. ही सगळी मेमरी तिला आठवायला लागते आणि त्यानंतर ती स्वतःच्या मनातच हसत असते आणि तिला हसताना पाहून जीवा देखील खूप खुश होतो. तो जीवा तिला चोरून बघत असतो आणि इकडे तो तिला सॉरी म्हणून उठाबशा काढत असतो. पुन्हा एकदा त्याच्याकडनं झालेल्या चुकीची तो जीवा माफी मागत असतो आणि इकडे ती नंदिनी त्याला इशाऱ्यामध्ये सांगत असते की आता याची काही गरज नाहीये, मी तुला माफ केलं आहे. इकडे पार्थ ऑफिसमध्ये जाण्यासाठी रेडी झालेला असतो आणि तो देवाचं दर्शन देखील घेत असतो. तेवढ्यातच मानिनी काकू तिथे येतात आणि म्हणतात, अरे पार्थ, मला खात्री आहे की हे अवॉर्ड नक्की तुलाच मिळणार आहे. त्यावर तो म्हणतो, आई ते मिळेलच ग, पण आधी तुझा आशीर्वाद तरी मिळू दे. त्यानंतर मानिनी काकूंचं तो दर्शन घेतो. मानिनी काकू त्याला आशीर्वाद देतात आणि त्याला म्हणतात, खरं तर आमचे आशीर्वाद तर तुमच्या पाठीशी आहेतच, पण कसं आहे ना पार्थ, काही लोकांच्या शुभेच्छा देखील फळाला येतात. आणि तेवढ्यातच तिथे काव्या रडत रडत येत असते आणि मानिनी काकू तिला रडताना पाहून घाबरतात आणि त्या विचारत असतात, काय झालं आहे काव्या, तू का रडत आहेस? त्यावर सांगत असते, माझा कुठेही बोका सापडत नाहीये, तुम्ही कुठे पाहिलात का? त्यावर मानिनी काकू तिला समजावतात, तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या म्हणत असतात, अगं तू एवढी काय घाबरली आहेस आणि रडतेस का? याच्यासाठी इथेच कुठेतरी असेल, तू घरभर शोधलंस का त्याला? त्यावर ती म्हणते, हो आई, मी सगळीकडे त्याला पाहिलं आहे, पण तो मला कुठेही दिसत नाहीये. आणि ती फार रडत असते, घाबरलेली असते. हे पाहून पार्थ देखील तिला शांत करतो, तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर तो म्हणतो, मी तर तो बोक्का बेडवरच ठेवला होता. त्यावर ती म्हणते, बेडवरच ठेवला होता म्हणजे तुम्ही त्याला पाहिलं होतं का? त्यावर तो म्हणतो, हो, आय मीन तो रम्याच्या आणि वसुआत्यांच्या रूममध्ये होता. रम्याच त्याला घेऊन गेली होती आणि मी तिच्या हातामध्ये तो बोक्का आहे हे पाहून तिच्याकडनं तो बोक्का घेऊन तुमच्या रूममध्ये देखील नेऊन ठेवला होता. काव्या फार रडत असते, ती फार पॅनिक झालेली असते आणि तेवढ्यातच वरतून कापसाचे बोचके खाली येत असतात, त्यांच्या अंगावर पडत असतात, कारण त्या रम्याने आणि वसुआत्यांनी तो बोक्का काव्याचा कापून टाकला असतो आणि त्याच्या सगळीकडे
इकडे कापूस उडत असतो, घरभर तो कापूस पसरलेला असतो. त्यानंतर हे पाहून काव्याला मोठा धक्का बसतो. ती फार रडत असते, कारण तिला फार दुःख झालेलं असतं. त्या बोक्याला तिने पार्थच मांडलेलं असतं. काव्या म्हणत असते, पार्थ ह्या लोकांनी काय केलं बघा ना, ह्यांनी माझ्या बोक्याला मारलं, असं म्हणून ती रडत असते. आणि पार्थ तिला हक करतो, तिला मिठी मारतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, काव्या तुम्ही आधी शांत व्हा बरं, स्वतःला सावरा. आणि खरं तर ते एक खेळणं होतं. मी खरा ओजी बोका आहे आणि मला काहीही झालेलं नाही आहे. मी कायमच तुमच्या सोबत असणार आहे, मी तुमच्या जवळच आहे, असं तिला म्हणत असतो. आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो. हे सर्व पाहून वसुहत्याला आणि रम्याला फार त्रास होत असतो, कारण आता त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच पालटलेला असतो. आणि इकडे तो जीवान नोट लिहित असतो आणि त्याची नोट वाचून नंदिनीला गैरसमज होतो. तिला वाटत असतं की रोज घरी जे बुके येत आहेत ते इकडे जीवास पाठवत आहेत आणि त्यावरच्या त्या नोट देखील जीवास लिहून पाठवत आहे. हे पाहून तर तिला आणखीनच प्रचंड राग येतो आणि ती जीवाला म्हणत असते, खरं तर माझे बाबा जे म्हणत होते तेच खरं होतं. तुम्ही तर आपल्या नात्याचा फुटकळ प्रसिद्धीसाठी वापर करत आहेत. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.